नवा संगती सुखवाटे जीवा। आवाज क्लियर ठेवा। हॅलो हॅलो चक दबला हॅलो वैष्णवा संगती सुखवाटे जीवा आणि कमी दिवा काही नेने गायनाची उडी आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाची उडी आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायास आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाची उडी आपुलिया छंदी मनाच्या आनंदी आवडीने विढला नमो रुक्मिणी मौलिनी हाना गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो जीवानी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह नादरो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शिव भोळा चक्रावती शिव भोळा चक्रावती शिव भोळा चक्रावती याचे पाय माझे चित्ते 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 ओ शिव भोळा चक्रावती याचे पाय माझे चित्ते याचे पाय माझे चित्ते वैष्णवा संगती सुखवाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाची उडी आपुलिया छंदी मनाच्या आनंदी आवडीने
बोलू नका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवान काळ भैरवनाथ यांच्या जन्माष्टमी निमित्त त्यांच्या दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याशी संवाद करतात, देवाशी बोलतात, देवाला किंवा जीवाला सुखाचा पत्ता सांगतात. बुढाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सालावात प्रमाणे चालत असणारा याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, मला वाटतं ग्रंथराज ज्ञानश्री पारायण सोहळा तुम्हा सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने, तरुण मंडळीच्या सहकार्याने तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आमचे, तुमच्यावर माझ्यावर प्रेम करणारे आमचे हरिभक्तीप्रायण आमचे डगे महाराज, टाळी वाजवा एक द्वारे त्यांच्यासाठी. मला वाटतं हेच गाव त्यांचं आहे, बरोबर, भूमिपुत्र. आणि या कार्यक्रमाला एक एकाची म्हणूया पण अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे नामदेव महाराज चव्हाण. टाळी वाजवा त्यांच्यासाठी जोऱ्यात. ज्यांना पाठीमागं साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे संजय महाराज डांगे, त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. ज्यांना सुंदर भजन सुरुवात केलं, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, केदार महाराज आमचे केदार महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडं मायकार उभा असणारे आमचे वारकरी रत्न घोगरे महाराज, आमचे खैरे खैरे ज्यांचे मृदंगार थापते मृदंग, महामिरू मृदंग, महागुरु मृदंग, महर्षी तान मुनी मृदंगाचार्य आमचे रामदास महाराज, त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. इकडे ज्यांची मृदंगार थाप पडते मृदंग, महर्षी तान मुनी परमेश्वर महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. पेटी मास्तर तुमचे नाव घेतले, लक्ष असू दे. माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे, तुमचे नाव घेतलं. बसले का झोपले काय? हा असं बरी बघा, लक्ष राहू द्या. आणि ज्यांना पुढं कॅमेरा लावलाय आमची यूट्यूब चालक बरं काय, पुण्यवाणी आमच्या हरिभक्तीप्रायण आमचे वैभव दादा, त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. वैभव दादा कुलकर्णी ऐका, आमचे यजमान काय, यजमान सुग्रीव, हा सुबराव परसराम देशमुख, कुठे आहेत का? हा जाता नाही केला इशारा. तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. ऐका, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. 9च्या आधी 10 मिनिटांना भजन चालू झालं. थोडं लक्ष दे. नाही, मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, रामदास महाराज ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार. टाळ वाजवायचं तर टाळ वाजवा म्हणून सांभाळा, फक्त पुन्हा टाळ वाजेल ती, लक्ष दे. तुम्ही संसार कितीही चांगला करा, बोलू नका, दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबा सांगतात, आनंद रे आनंद
पाहिजे टाळी वाजवा टाळी इतकं सोपं परमार्थात आनंद असतो डगे महाराज तुम्ही म्हणताल परमार्थात आनंद आहे असे कोपऱ्यानं बसले असेल बघा कशी बसली त्याला माहिती पटलं तर पटलं नाही तर तंबाखूला चुरणार उठलं आता लोक हुशार झाले महाराज विठाला नाही विनोदानं सांगत असतो इतकं सोपं नाही परमार्थ प्रत्येक मनुष्य करीत नाही हो म्हणा की प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही प्रत्येक मनुष्य बुका लावी थुका लावतील थुका अरे माळ घालण्यासाठी बुका लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मेचे अनंत जन्मेचे टाळी वाजवा टाळी हे रामदास महाराज मला असे गुणीजन चांगले असले कीर्तनकार वाटत नाही फाशी वाटते वा मी एका गावात कीर्तनाला गेलो डगे बाबा माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा त्याला काहीच येईना मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं आता इतके येडे म्हणल्या फाशी घ्यावं लागेल का नाही आनंद वाटायला टाळी वाजवा विठाला देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागते किती इतकं सोपं नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैता होये इतकं सोपं बहुता सुकृताची जोडी बहुत 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 सुकृताची जोडी जोऱ्या टाळी वाजवा दस काय चक्कर गुन्हा झाला काय आनंद बहुत सुकृताची जोडी बहुत म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हो हा विठ्ठल
इमानदारीनं घाम आला जिथं घाम तिथं हो का केला इशारा हे फुकटचं खाली शुगर होते बघा विठाला इतकं सोपं नाही प्रमाण नाही देता येते तिळ तिळ पुणे साचा पडी कारण ते कपाळ ज्याचे नाव नाही आपल्या गावाचं नाव काय कंडारी बरोबर आहे ना एखाद्याला विचार चला हरिपाठ आहे गाता भजन आहे हरिपाठ आहे हरिपाठ झाल्यास आहे का नाही आहे ना? नाही एवढं हा तूच तास आहे क्या बात आहे टाळी वाजवा गावाचं नाव आहे मग कंडारी भिताडाला मस्त बसले जागावर जीव घालते माझ्याकडे लक्ष द्या ऐका ऐका एखाद्या विचारला चला कीर्तन आहे कीर्तनाच्या अगोदर महाप्रसाद आहे काय महाप्रसाद खाण्यासाठी चला तर सांगितलं महाप्रसाद खाण्यासाठी आलो असतो 2-3 दिवसाला अंगात थंडी ताप आहे रामदास महाराज काय थंडी ताप तसे एखाद्याला विचारलं चला आता 9 ते 11 कीर्तन आहे कीर्तनाला चला तर सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे झोपले काय लक्ष देऊन ऐका महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे तुम्ही इथं आला थोडे भाग्यवान आहात प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप आता पुढचं वाक्य आहे का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप संजय महाराज त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो जोरात टाळी वाजवा जोरात आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे असे माझे जगद्गुरु तुकोबराया ज्ञानोबराया नाथ महाराज केवळ पाप घालण्यासाठी आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी थोडक्यात बोलतो लक्ष द्या शिवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे कुणाचा हेला आले आले वाटलं दिशा इतकं इतकंच आहे हा जॅक इतकाच असतं ती गाडी उचलीत पोकळ वासन वारा नाही भाषा भाषा उग रात्रभर पाकळून काही नाही सापडलं असं द्या लक्ष द्या अभंग तुकोबरायाचे आजच्या अभंगात तुकोबराय देवाशी संवाद करतात जगद्गुरु तुकोबरायाचं जीवन म्हणजे फार उंच देऊन बरं काय थोडं माझ्याकडे लक्ष द्या जगद्गुरु तुकोबरायाचं जीवन म्हणजे प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागी डगे बाबा जीवनात काही गोष्टी
बस बस पाय पाय सरकार. हे कसं आपल्याला ढिलं जमत नाही आणि हे कारखाना ह्याला घरी धाकले हे दिसा इतकाले पण लय आगाव. काल एका गावात मला एवढंच भेटलं जे हरी म्हणलं जे हरी कुठं आहे डाव डाव म्हणलं आम्ही का पत्ते खेळायला का काय त्या लेकराला असंच म्हणलं सांग बरं म्हणलं तुझा जन्म काही झालाय ते म्हणे शुक्रवारी. आता त्यांना गमती बसा म्हणे परमेश्वर महाराज ते म्हणा मी महाराज तुमचा काही झाला म्हणलं रविवारी. मला म्हणे हेट मूर्ख आहेत नालायक आहेत म्हणलं कसं काय रविवारी तर सुट्टी असते ना बुवा. हे कारखाना एवढा हुशार म्हणून तुमच्या पाया पडतो ऐका. कीर्तन हसण्यात घालू नका. बंगला बांधताना नाही तर बांधू नका. तुम्हाला शेती घेता आली नाही तर घेऊ नका. तुम्हाला गाडी घेता आली नाही तर घेऊ नका. जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय करू नका. काळाची गरज आहे. मला वाटलं माझ्याकडे आले काय पाहते बघून मला काय लेकर बघाय काही काय टाळे घेऊन उभा ते मधलं काय ते ते त्याचं नाव काय ओम 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 का ते सुखी दिसायला खाऊन मी आलं तसं बघायला ते असं मस्त तानच घेणं ते तानच घेणं झाले. पण असं द्या जाऊ द्या लक्ष द्या. विनोद नाही मला ही लेकरं जर पाहिले ना वैभव दादा ही लेकरं जर पाहिले ना त्या बायाला वाटतंय आपलं असंच निघाव गाणार पण नेमकं निघतंय पेणार. मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा आणि कपाळीचा धोंडा उभा टाकी चांगले लेकरांनी काय पुण्य लागते. माझ्याकडे लक्ष द्या. बाळा उठायचं नाही माय माझ्याकडे. तो नाव काय हा अण्णा अण्णा तुला गुरु देतो बरं काय जाताना उठायचं हा एका नाही उठायचं नाही बघा. लक्ष दे माझ्याकडे लक्ष. जगत करू तुका बऱ्याचं जीवन म्हणजे परिपूर्ण जीवन. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी मला वाटतं काही गोष्टी असाव्या ऐका काही गोष्टी असाव्या त्याचा त्याग करावा त्याचं नाव वैराग्य. रामदास महाराज राहण्यासाठी बंगला असा बंगल्याचा त्याग करा त्याचं नाव वैराग्य. बसण्यासाठी गाडी असा गाडीचा त्याग करावा त्याचं नाव वैराग्य. 4-5 पाहुणे दारात यावं कशासाठी गांजावरता का नाही लग्न करता का महाराज. महाराजांना म्हणायचे ब्रह्मचारी राहायचे त्याचं नाव वैराग्य. नाही तर मी सांगत नाही नाथ महाराज सांगतात अप्राप्त ईशी रागी बहुत देखिले योगी. जो ईशय प्राप्त नाही अशा ईशयाचा त्याग करणारे बरेच महात्मे आहेत. पण माझ्या तुकोबाऱ्याकडे काय कमी होतं. तुकोबाऱ्या सांगतात ती त्रिभुवनी ताप झाला पुढे बसून. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी काय राज्य वैभव दादा आम्ही वैभवाचे तुका म्हणे राज्य आम्ही त्रिलोक्याचे. तुका म्हणे आता अवघी आमुचित सत्ता
महाराज विनोद म्हणून बोलत नाही. दादा तुमचं नाव काय? पांडुरंग. पांडुरंग दादा विनोद नाही, प्रेमेश्वर महाराज. महाराष्ट्रातले जाणते राजे माझ्या जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज अशी मांडी घालून बसायचे. काय वैभव आहे. अरे आमच्या कीर्तनात नुसते आमदार खासदार आले तर घालील लोटांगण, सगळं पटांगण किंमत नाही, तरी लोक आम्हाला वैरागी मूर्ती. जाऊ द्या, विनोद म्हणून बोलत नाही. महाराष्ट्रातले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायाच्या कीर्तनाला असायचे. आणि काय वैभव आहे महाराज. कुणालाही जाणता राजा म्हणता येत. जगात अनेक राजे झाले, पण पुढचं वाक्य आहे का, एकच राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डगरावर. तर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयते साथीवर धेरले आपल्या दिदऱ्या साथी, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. राजपदाला लावून लढले भरताच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डगरावर. किल्ल्याच्या डगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डगरावर. किल्ल्याच्या डगरावर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज जय. हर हर हे न म्हणलं पण जरा जड घे. टाळी वाजवा. बरं वाटायला का? महाराज लई पंचायत झाली हो. एका गावात माझ्याकडे अशी 4-5 म्हातारी बसली. मी त्याच्याकडे झटकी देऊ बोलाले. केदार बुवासारखं म्हणला सगळेच भैरी आहेत. अशी पंचायत झाली हवी. लक्ष देऊ नाही का? मांडी घालते सरळ असेल, ताईट असेल, ढिलं नाही. काय भाग्य असेल. पण कालाय तस्मै नमः. प्रत्येकाचा काल सारखा राहत. बेटी मास्तर हो म्हणा की प्रत्येकाचा काल सारखा राहत. महाराजाच्या डोळ्यात दिकत दुष्काळी आठीला द्रविण्याला मान, श्री करिता मेली काय सांगाव महाराज. टाळी वाजवा. दुष्काळ द्रव्य गेलं आणि व्यवहारात पैसा येते किंमत आहे. सब पैसे के बाय, सब पैसे टाळी वाजवा. टाळी टाळी. हॅलो हॅलो हॅलो. दिल का
नव झाली धनाची तुटी जोवरी चढ नका काली 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 भाऊ क्या बात है तिलकासाठी कोई नहीं रे सब पैसे कशाला किंमत केदार झाले तुम्ही हे झालेले माणसं लगेच कळते झाली समाधान झालेले मस्त आता पाकिट घेऊन घरी जा वाटप आहे भेटीची नाही पाकिटाची आवड तुम्ही पाकिट नेल्या नामदेव महाराज चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता का डिकासन घेता का रिकाम्याच हाताना फाशी घेता का कोण विचारते कोण विचारते तसा विचार केला तर आजची रात्र लय महत्वाची कळालं का नाही रिअल आहे ना आजची रात्र लय महत्वाची आहे कोपऱ्या कोपऱ्याला का बसलं तुम्हाला माहित नाही विनोदला विनोद आणि लाडक्या बहिणीचं जरा अवघड झाले लाडक्या बहिणीचं ह्याला प्रश्न पडला माय नेमकं करावं काय पण असू द्या इमानदारी कामाला येते बरं का टाळी वाजवा इमानदारी कामाला लबाडीचं पचत नाही आणि इमानदारीचं केंद्र सुरू आहे तोपर्यंत टिकलेच वारात जीवन गेलं तर चालेल पण इमानदारी पाहिजे काय पाहिजे विनोद नाही विनोद इमानदारी असा जाऊ द्या आपला विषय नाही माझ्याकडे लक्ष द्या व्यवहारात अशाला किंमत आहे रामदास पैशाला किंमत आहे तुकोबरायची अवस्था तशीच झाली लोक तुकोबरायला तुका शेठ म्हणायची काय म्हणायची तुका शेठ सावकार की होती महाराज जागीर की होती श्रीमंत अरे आम्ही म्हणतो श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की ऐका अरे जगद्गुरु तुकोबरायच्या एका अभंगावर कीर्तन करणारी कीर्तनकार आज किती श्रीमंत झालेत महाराज मला वाटलं गेलं का काही लक्ष तिकडे गेलं तर काय करावं म्हणलं बाई पहिले हुशारच दादा दादा काय तुमचं नाव सोमनाथ सोमनाथ म्हणजे सोमेश्वर महादेवाचं हे काल भैरवनाथ म्हणजे साक्षात माधव आहे कोण आहे साक्षात महादेवाचा अवतार आहे विठाला म्हणायची राम राम घराय तयार नव्हते देवना संसार तुका दोही कडे चोर काय सांगू महाराज कबर नाही विचार केला अरे सामान्य लोकांना आपला त्याग केला तर चालेल आपली सेवा आजची नाही तुका म्हणे देवा जुनाट हे माझी माझ्या वडिलाची मिराशी का देवनियाची वडिले साधी याला तुका सगळ्या वैष्णवाला एकत्र केलं मिळविली मांदी खेळमांडी याला Bye.
कुणाच्या अंगात हिरोग मी एका ठिकाणी असत म्हणजे एका गड्याच्या अंगात आलं हा ते जो उठलं आहा नका नका हुशार माणूस होता असं नामदेव महाराज असं जेव्हा उडी मारली पक्क दाबून झालं त्या अंगात त्याला म्हणू लागलं सोडा 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 नामदेव महाराज म्हणे कमून 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 ते म्हणला बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल ह्या बदमाशाला बिड्या मरलेल्या कळाल्या आता लोक म्हणतात त्याच्या अंगात दी घुसली बेसरीच्या भोकार आला पंढरपुरात गेले फुगड्या खेळू लागले चंद्रभागेचं विस्नान केलं माझ्याकडे लक्ष पंढरपूरचा ईदीच आहे चंद्रभागे विस्नान ईदी तो हरी कथा चंद्रभागेचं विस्नान केलं पुंडरीकरायाचं दर्शन घेतलं चोखोबारायाचं दर्शन घेतलं नामदेव बारीचं दर्शन घेतलं डाव्या हाताला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं कानोपात्रेचं दर्शन घेतलं भगवान परमात्म्याच्या दर्शनाला गेली कोण कोण तुकोबाराया काय अधिकार आहे तुकोबारायाला पाहिल्याबरोबर धावोलिया गळा देव घाली मिटी फुल्ल फुल्लोनी गोष्टी करीत से गड्याला मिठी मारली संजय महाराज कुणाच्या गड्याला मिठी मारली पांडुरंगाला ऐकाय काय ताकद आहे एक वाक्य देवाच्या डोळ्यातून आसू आले कुणाच्या महाजीव चालायचे पाणी प्यायला त्याला म्हणायचं मूर्ती लोकीचे उपराटे ऐका देवाच्या डोळ्यातून आसरू आले तुकोबारायाचा चेहरा पाहिला तुकोबाराया का देवा तुम्ही प्रत्येक वारीला येता हो 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 पण आज आगळा वेगळा आनंद काय आगळा वेगळा आनंद बस तुम्ही उत्तम प्रपंच केला उत्तम संसार केला एक काळ लोक तुम्हाला तुका शेठ म्हणायचे काय म्हणायचे तुका शेठ काय तुमचा अधिकार होता नाही का तुम्ही सगळी जबाबदारी मागे सारली माझ्या वडिलाची बस तुम्ही माझ्या दर्शनाला आला पण एकटे ना सगळ्या वैष्णवाला घेऊन आला खरं सांगा तुकोबाराया सुख प्रपंचात आहे संसारात आहे का या वैष्णवाच्या वैष्णवा संगती सुख वाटे देवा वैष्णवा संगती सुख
असं वाटलं खिशातले 1000 रुपये काढून द्यावं पण महाराज घेत नाहीत म्हणून तुम्ही टाळीवर. देवानं प्रश्न केला कुणाला? देवानं प्रश्न केला कुणाला? वा काय म्हणून कस काय चाललं कुणाचा मेळ हा ही विचारलं नाही नाही सांगा सुख कुणाच्या संगतीत आहे खबर आहे सांगा देवा खरं सांगू संसारी सुख जोडे अरे काशेविती गिरी कडे राज्य टाकून गेले थोडे ते काय येणे म्हणावे काय सांगाव महाराज. खबर आहे म्हटलं देवा ऐक रे त्या प्रपंचाने जर सगळ्याला सुख दिलं असतं हा सरळ सरळ तिकडे जोड हा ढिलं पडायचं नाही 10-15 मिनिट ढिलं पडायचं नाही तैड बसलेलं असं. ऐक देवा या संसाराला सगळ्याला सुख दिलं असतं ना 700 वर्षापूर्वी अरे या देशाचं राज्याचं काय वैभव होतं. 18 भार वनस्पती फुले फळे बोलत त्या मधाला सण बाळाला पाळण्यात टाकलं नाला महिला म्हणलं झोपल्या काय कशात टाकलं पाळणा माहिती पाळणा 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 आताच्या बाळाला पाळणा इकडे नाही. जुन्या काळात पाळणा असा उलटा टांगलेला असायचा कसा उलटा वरी बांधलेला खाली दोरी असायची. आता बायाच्या जवळच पाळणा ते घोटी पाळणा स्वयंपाक करल्यात का बाया धोका खेळा इळत टाकला झाला. आणि विनोद नाही महाराज वैभव दादा अरे मन आहे जुनं ती सोनं ऐका महिला मंडळी जुन्या काळात स्वयंपाक करण्यासाठी काटवट होती काय होती तिचं नाव काटवट. बाईला वटणीवर आणायची काटवट. एका बाईनं 25 माणसाचा स्वयंपाक करायचा बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही 25 आता ताणत राहिला नाही बायाला दोनच खिचडी मोठ विनोद नाही हम दो हमारे दो म्हातारा म्हातारी फेक दो महाराज विनोद नाही. आजही विचार आहे आजीला आजी चुलीवरची भाकर हातावरची भाकर काटोरीची भाकर फुगायची का नाही काय पापड याचा होत्या भाकरीला पोळीला हाताच्या बायाच्या हातची भाकर फुगणार पोळी फुगणार काय चपाती फुगणार उलट झालंय आता करणारी बाई फुगाली अशी सगळं उलट झालंय. विनोद पाळणा असायचा आणि विचारा त्याला
काय आनंद होता मला जुन्या काळात पाळण्याला जर दोरी धरली काय सुंदर म्हणायचे बाळा झो झो रे कृष्णा दसरा आनंदना बाळा झो झो रे कधी निद्रा राम लक्ष्मणा बाळा झो झो रे मेघश्यामा माझ्या आत्मरामा बाळा पाळणा सांगा लगे मला काल पर एका बाईला म्हणलं ताई पाळणा म्हणा पाळणाच येईना त्या बाईनं सुंदर म्हणला पहिल्या दिवशी जन्मलं बाळ दुसऱ्या दिवशी कान खाल्ले रताळ आता तिसऱ्या दिवशी आग्र पातळ म्हणलं दुष्काळ पण का पाऊस पडल हे मधाला असताना पाळण्यात टाकलं कुणाला बाळाला पाळण्यात टाकलं नांगाई गीत गाऊ लागली बाळा ऐक रे 700 वर्षापूर्वी या राज्याचं काय वैभव होत या देशाचं काय वैभव होत 18 भार वनस्पती फुले फळे ओळंदी 18 भार वनस्पती किती हा आता आपल्या राज्यात 4च राहिले वैभव पहिला गांजा सांगू पहिला गांजा दुसऱ्या येड्या बाबू तिसरं बेश्रम आणि चौथं काँग्रेस गवत वनस्पती संपली राज्यात अरे फुले फळे 12 महिने झाडाला फुलं आणि फळं होते 12 महिने 22 त्या पोखरणी लक्ष देऊन ऐका नदी गंगा वाहती 12 महिने गंगेला आणि नदीला पाणी बाबा माझ्याकडे लक्ष द्या काय सांगू कीर्तन कीर्तन 12 महिने गंगेला आणि नदीला पाणी होत आहे का ज्या घरी कुलस्त्रिया राजे राणी हो संपत्ती एका राजाला 700 बायका होत्या परमेश्वर महाराज किती होत्या किती बाबो काही म्हणतील एकच मिळणार राव आता बरेच पोरं म्हणाले हुंडा नको मामा फक्त मुलगी मामा म्हणाला तू भगव गुरु गांजावर तुला पोरगी दे 700 कशा सांभाळल्या असतात हो पण आई काही विनोद नाही इतकं वैभव असताना दिवासाठी घेऊन येतो अवघा भोगत घेते याला अवघा भोगत घेते याला इतका वैभव सुख नाही कोटी आली या संसारी दुःख बांधवणी अवघडची आहे बस देवा इथं सुख नाही देवा वैष्णवा माझ्याकडे लक्ष द्या अभंगातला पहिला शब्द आहे वैष्णव काय संजय महाराज पहिला शब्द काय वैष्णव आणि आपल्या वारकरी संप्रदायात 3 वैष्णव किती बरोबर माणिकाला महाराज किती किती 3 कोणते कोणते हे म्हणे तुला काय बोलले 3 वैष्णव लक्ष दिलाय का पहिलं वैष्णव आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी नाचते उभ्या जोडून हाते आपल्या वारकरी संप्रदायातली पहिली वारी महादेवानं केली पुन्हा भोलेनाथ पण पहिलं वैष्णव महादेव माझ्याकडे लक्ष द्या दुसरे वैष्णव कोण ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा विठ्ठल बस दुसरे
दुसरे वैष्णव ज्ञानोबा लक्ष देऊ नाही का तिसरे वैष्णव हनुमंतराय कोण यवने जन्मला मरकाटा तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंता म्हणावया कनिष्ठ झोपा आईसा पापिष्ट कोण आहे हनुमंतराय वैष्णव कसे होते वैष्णव निका वैष्णवनिका संभ्रम निका वैष्णव वैष्णव जाऊ द्या आता मला टाइमर सोडायचे लक्ष द्या महिला मंडळ तुम्हाला दूध निका आवडते का पाणी घातलं तुम्हाला दूध निका आवडते का पाणी घातलं झोपल्या काय कशा आवडते हा निक बरोबर आहे त्या बाया म्हणतात नामदेव मला शेजारीला प्रत्येक घरी काही दूध नसते वरवा आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणते हा दूध विकत घ्यायचं म्हणजे रत्तीब बरं आहे आमच्या इकडे मासे मेल्यानंतर जाते तिकडे जितेच का जीव गेल्यावर बरोबर आहे आमच्याकडे त्याला वरवा म्हणतात वरवा ऐक शेजारीच्या इथून दूध आणायचं ठरलं ना ह्या बाया म्हणतात आत्या 200 आगाव घ्या पण दूध निक्क कोर द्या कोर निक्क पण आत्याला हुशार आत्या दूध काढतानाच पाणी घेऊन बसत्या फक्त मी इकडे आत्या सोडून सांगायला आमच्या इकडे व्यवहारात दूध कसं आवडतंय व्यवहारात दूध कसं आवडतंय कसं आवडतंय मला की तुम्हाला लागलं दूध कसं आवडतं निक्क वा 10 रुपयाला विचारवा त्याला निक्की आवडते का पाणी टाकलेले आवडते विचार विनोद नाही ऐका व्यवहारात दूध निक्का आवडते व्यवहारात तूप निक्का आवडते परमार्थात वैष्णव निक्के लागतात इथं डुप्लिकेट चालत नाही का म्हणे येते पाहिजे जातीचे रंगवाड्याचे काम नाही माझ्याकडे मी विनोदानं सांगतो रामदास 2 गोष्टी असा किती किती कोणत्या तंबाखूंच ना वागणं निक्का असावं आणि भजन पक्का असावं केदार महाराज काही नाही आलं तर चालतंय आपल्याला पण आपल्या जीवनात आपलं वागणं निक्का असावं भजन पक्का असावं विनोदाला सांगतोय वागाय निक्का भजनात पक्का तो देवाचा सक्का आता पुढचा आहे का पेटी मास्तर वागाय लुच्चा कळाला पोपटासारखं बोलायचं पण 1000 लपडे करायचे वागाय लुच्चा भजनात कच्चा तो यमाचा सक्का भाचा
अरे देवाला मुंगीच्या पायातलं कळतंय, आपलं कळत नाही. नसा मटातून हा पडो येते अंतरी इसमी इसम फरकपणे हारातून लगे सांगताकडे अंतरीचे गुण. बस देव चतुर चतुरातो वैष्णव कसा असावा. निका वैष्णव निका वैष्णव जन तो तेने कही पीड पराये जान वैष्णवा घरे सर्व काळ सदा नंदनी सदा सदा एकच प्रमाण. वैष्णवाच्या संगती सुख का सोनी वजे सुख आते सुखावनी उभे ते अंगणी वैष्णवाच्या म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे. बाबाला दिसत नाही का बाबा? हा जमलं माझ्याकडे लक्ष द्या. सुख वाटे माझ्याकडे. आता संगती संगतीचे 3 प्रकार आहेत. किती केदार महाराज माझ्याकडे बघा किती 3. कुसंगती विसंगती आणि सत्संगती. लक्ष द्या तरुण मंडळी काही बाहेर बसली तर आत बसली. कुसंगती टाळावी, विसंगती भोगून संपवावी आणि सत्संगती करावी. अरे कुसंगतीने आपला घात आहे, ही संगतीने आपली फजिती आहे आणि सत्संगतीने आपला उद्धार आहे. जाऊ दे आता थोडक्यात बोलतो. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. इकडे काय बसले दादा, तुमचं नाव काय? तुमचं नाव? अतुल. अतुल माझ्याकडे लक्ष द्या. राजहंसाच्या घरी कावळा गेला. कुणाच्या? राजहंसाच्या घरी. तुम्हाला कावळे माहिती आहेत? कावळे लई इच्छित जात जेने नाही केले आपली सोयी आणि पुढील आमच्या खात इच्छित. महाराज काही माणसानं आपलंही चांगलं केलं नाही आणि दुसऱ्याच होऊ दिलं. एकाला खोकला लागला. खोकला कावळ्याच्या जातीचं सांगतो. कावळ्याच्या खोकला लागला. ते कुठेही गेले खोकलं लागलं. त्याचा खोकलाच राही ना. कुठेही गेले खोकलू लागलं. कुठेही असं कुचरवाट्यावर बसले. इथं कुचरवाटा आहे का? कुचरवाटा आहे ना. कुचरवाटा मसरवाटा ठरलेले असते आणि तिथं मेन असते. गाता पारायण करणारी, ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी मेन ठरलेली अशी तिथे बसलेली. आजी आजी अजय हा लवकर जाऊ द्या. ढाला ढाला इतकं जपावं लागतं. एक माणूस फुटला की इतके माणसं फुटत. 3 माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो? संगत राजहंस केवळा कावळा 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 कुचरवाटा आणि मसालवाटा. त्याच्यावर काही माणसं बसलेली असते. हे खोकलत गेले तिथे. एक माल घेणार जवळ आलं. माल घेणार अतुल दादा माल घेणार. त्याला म्हणला का म्हणून खोकलाला? ते म्हणला 50,000 घातले पण खोकला काही जात. हे माल घेणारा म्हणला तू पागल आहेस? म्हणला पागल. म्हणला कसं काय? तुला 50,000 घालायला सांगितले कुण?
म्हणला औषध माझ्याकडे औषध आहे म्हणला. थोडा माल घे म्हणला, थोडी दारू पी, आता खोकला जातो. ते म्हणला परमेश्वर महाराज 50,000 घालून खोकला गेला नाही आणि तू सर्व म्हणला दारू पी. हे म्हणला माझा अनुभव आहे म्हणला, मी सतत घेतो तर माझी जमीन गेली, मग बंगला गेला, माझी बायको गेली. तो खोकलाचं किरकोळ औषध आहे म्हणला. विठाला असा म्हणून नाही पट्टा म्हणून माझ्याकडं. ह्याला म्हणायचं कावळ्याच्या हा जातीची. आपलंही चांगलं केलं नाही, दुसऱ्याचं होऊ दिलं. राजहंसाच्या घरी कावळा गेला, आसन टाकलं. कावळ्यानं बसल्या बसल्या डोळा फिरवला. एकच डोळा असते कुणाला, एकच, पण लई चमत्कारी, लई चमत्कारी. डोळा फिरवला, राजहंसाचं वैभव बघितलं. बऱ्याच माणसाला दुसऱ्याची प्रगती खपत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. राजहंसानं आमंत्रण दिलं, कावळ्यानं आमंत्रण दिलं राजहंसाला. कुणाला कुणाला? साधुशीनं कळे दुर्जनाची बुद्धी. लवकर बोलतो. कावळ्याच्या घरी राजहंस गेला. कुणाच्या घरी? वा अतुल दादा खरं सांगा, कावळ्याच्या घरी काय काय असते? मला भागवत कथा, भावार्थ रामायण. कावळ्याच्या घरी झिंग झिंग झिंगाट. राजहंसानं नाक दाबलं. माझ्याकडे कळा. कावळ्याला साधू माणूस आहे, इथं परवडत नाही, मानसरावर फिरायला जाऊ, चला. दोघंही फिरण्यासाठी निघाली. माझ्याकडे लक्ष द्या. असं वडाचं झाड होतं. एका वडाच्या झाडावर राजहंस आणि कावळा बसला. कावळ्याने विचार केला, राजहंसानं आपल्या संगतीचा गुण दाखवलाय, आता आपण आपल्या संगतीचा गुण दाखवल्याशिवाय राहायचं. कावळ्यानं वरून देहधर्म केला. काय केला? देहधर्म कळाला की कावळ्यानं राजाच्या तोंडावर पडला. एका मिनिटात कावळा उडला, दुसऱ्या फांदीवर बसला. राजहंसाला पता नाही. राजानं बघितलं, वाटलं कावळा असेल. सेवकाला बोलवलं, बाण जोड आणि मार. आपल्याकडे मन आहे. राजा बोले, काजी बोले, पुढचं तुम्हीच म्हणा. बाण जोडला, करीत गेला. राजहंसाला लागला. राजहंस तरपड तरपड करीत खाली पडला. राजा जवळ गेला. कोण? राज्ये नहम काको, मी कावळा नाही. कोण? हंस हम निर्मले जले, मी राजहंस आहे. मला सार कळते, मला आसार कळते. का मरावं लागलं? राज्ये ऐका, नित्य संगेन प्रसादेन जातम जन्म निरर्थक. टाळी वाजवा जोरात. राज्य या कावळ्याच्या संगतीमुळं, निचाच्या संगतीमुळं मला मरावं लागलं. म्हणून ऐका गडे, जीवनात संगती फार मोलाची आहे. नाथ महाराज सांगतात, काळाची संगती उपयोगाची नाही. खळाची संगती उपयोगाशी नाही, आपण अपाय त्याचे संगे. बस कुसंगती टाळावी. आता एका मिनिटात बोलतो. विसंगती भोगून संपवावी. काय करावी? केदार महाराज लग्न होऊन किती वर्ष? 9 महिने. 9 महिने किती? 9-10 महिने. अरे मग रिअल आहे, फुल रिअल आहे. 9-10 महिने म्हणलं फुल रिअल आहे सगळं. झालंच नाही अजून. नाही होईल होईल, जमदा. हळूहळू ढाळे ढाळे. तो का म्हणे येथे नचले तातडी.
मध्ये किती वर्ष हा मग काय नाही आता हे रिअल शक्य मग काय आता लग्न झाल्या सुरुवातीला फुल घेतात फुल आमच्या सरकार म्हणा राम 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 म्हणजे असे ताईटच पुन्हा 1 वर्षाला म्हणायचं राम 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 म्हणजे त्याच्यात राम राम चकच कमी विनोद नाही हसावून बोलत नाही ही संगती भुवन संपवाई विनोद नाही महाराज केदार महाराज खरं सांगा लग्न झाल्या दोघात ते गुलाबजाम असते म्हणा का नाही ते म्हणतील मारे हे म्हणतील हे तर ब्रह्मचारी ह्याला कसं काय माहिती आहे मी पाहिलंय म्हणून म्हणालो मी हिनोत पण मुद्दा डोक्यात ठेवा दोघात एक चिक्कू इतके चिक्कू होते सप्त्याला पट्टी लवकर देत अजिबात नाही दोघात एक वडापाव काही दिवसानं वडा तिकडं आणि पाव इकडं वडा तिकून म्हणते चोरी झाली तुला बोलण्याची पाव इकून म्हणते लाज वाटे तुम्हाला सांगण्याची ऐका अरे ज्याच्यात वडावडी त्याला म्हणायचे संसार आणि ज्याच्यात जोडाजोडी त्याला म्हणायचे परमार्थ आमचाच मित्र आम्हाला चातुर्मासात भेटला नामदेव महाराज 4-5-7 वर्षानं मी म्हणलं जय हरी कसं काय नाही म्हणला महाराज उलटी भेटली मला उलटी कशी भेटली परमेश्वर महाराज उलटी म्हणलं कसं काय तिला दूध कर म्हणलं तर चहाच करते म्हणला तिला पुरणपोळी कर म्हणलं तर बेसन भाकरच करते म्हणला महाराज झालो म्हणलं आता घराकडे जायचं अशी रेंज मधून गेलेली ही चातुर्मासा मी म्हणलं येड्या गुत्त नाही गुतलं तर गुत्त नाही ते म्हणला कसं काय त्या विदर्भात म्हणा अटकली खुटी आणि जातील कुठी गुत्त नाही गुतलं तर गुत्त नाही म्हणला कसं काय तुला उलटी भेटली हो मी म्हणलं तू थोडं उलट वा म्हणला कसं तुला दूध पाहिजे तर चहा माग जमते काय म्हणला तुला बेसन पुरणपोळी पाहिजे बेसन भाकर माग जमते काय म्हणला वारी घरी आलं मस्त दर्शन घेतलं पाणी प्याला दिलं इकडे का डोकं भंग भंग करले थोडासा चहा कर काय कर डिकाशन ती उलटी होती इतका गेला दूध केलं इतका गेला महाराज असा 1-2 तासाला असं गुमगुम इकडे का वारीच्या वाटानं गुलाबजाम बासुंदी श्रीखंड तोंड कसं तरी पडलंय म्हणला उग बेसन भाकर ठेसा कर ती उलटी होती ती म्हणली पुरणपोळी करणार मस्त पुरणपोळी भजे पापड असं 2-3 महिन्याचं चांगलं गुपगुपीत आमच्या डगे मारण्यासारखं झालं असं 2-3 महिन्यात चांगलं असं आणि काही दिवसाला पितरपाठ आली काय आली तुमच्याकडे पितरपाठ म्हणते ना नाही म्हणतात ना पितरपाठ इकडे म्हणजे का इकडे म्हणजे का तू सवाशीन मी सवाश्या तू सवाशीन मी सवाश्या बाईला सवाशी नाही आणि आपण पितराची ठाई कुणाला बोलवायचं नाही तिने सांगितलं घरोघर तर एक बोलवणार पाठच उठली मस्त भजे पापड महाराज स्वयंपाक केला आणि तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे केदार महाराज फुकर तर मिळालं लोक टचूर खाल्याशिवाय राहत टचूर कळते टचूर ही जागा आणि ही जागा एक हॉल ही जागा आणि ही जागा एक आमचे सद्गुरू वैद्य बाबा सांगायचे आम्हाला त्याला म्हणायचं टचूर आता इतकं टचून जेवले जुन्या काळात पद्धत आहे पात्र घरात ठेवायचे गंगेला किंवा नदीला टाका बोलून घेतलं इकडे ये बाया माणसाला कुठे जायचं गंगेला नदीला जायचं ती म्हणजे जाणार उलटी होती ह्याला घालवायचीच होती इतकं कदरलं होतं कर्कश संगती दुःख उदंडाची फजिती म्हणला जाय पण जास्त पाण्यात जायचं म्हणली जाणार इतक्या पाण्यात गेली महाराज असं लांबून बघारे वाटव पुढं जाऊ नको जाणार इतके गेली पुढं जाऊ नको जाणार इतके जी गेली नदी व्हाली तिकडं ते बघत निघालं इकडं एक जण भेटलं राम राम नामदेव महाराजासारखं म्हणला झालं आपलं काम नामदेव महाराज म्हणले काय झाले म्हणला ती पुरात गेली नामदेव महाराज म्हणले ती म्हणजे म्हणलं बायको नामदेव महाराज म्हणले खाली धार धारण जाणार नाही म्हणलं ती उलटी होती म्हणला वरी जाणार पण खाली जाणार तुम्हाला हसा म्हणून
सांगत नाही पट्टावून ऐका कुसंगती टाळावी विसंगती भोगून संपवावी आणि सत्संगती करावी का संत सुकया संत समागमे सुकया 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 ताली वाजवा नावे तुझिया नावे तुझिया नित्य होते सकळ कर्मे दहन होते सकळ दहन सर्व काळ प्रेमी बुलत सो हे टाळी टाळी जोरा जोऱ्या थांबा टाळ 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 मर्दांग टाळी टाळ म्हणून काही नाही सुखया संत समागमे सुखया संत नित्य नवे तुझे अनामे बस तुनावी म्हणजे पाडू लागे किती सुख आहे ज्या सुखा कारणे देव गढावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला नावने वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन जाऊ द्या टाइम झालाय नित्य दुनावी रामदास महाराज दुनावी म्हणजे दुप्पट डबल परमेश्वर महाराज डबल अरे सुखाई आत्म्यावर नाही परमार्थ करणाऱ्या माणसाला किती किंमत आहे ऐका बरं का लक्ष देऊन ऐका आता आमचे परमेश्वर महाराज तुम्हाला किती किंमत आहे
किंमत सांगा. मृदंगीची बायको मृदंगी झोपले काय? मृदंगीची बायको मृदंगी. त्याला तर म्हटलं थाप कोण टाका, म्हणलं धुमाकून ठोका. आता तुम्हाला गायकाची बायको गायकी, त्याला तर म्हटलं ताई गायन कसं करा, म्हणल्या मंडपात जाऊन फाशी घ्यावी. मत आहे आमच्या माईकवाल्याला. माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा, म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा. डॉक्टरची बायको थोड बोल. डॉक्टरीन कंडक्टरची बायको कंडक्टरीन. सरपंचाची बायको पेताड्याची बायको. म्हणा की पेताडी. वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणाने परमार्थ करा. काल भैरवनाथाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. किंमत आहे किंमत. सुख घडो घडे सुख या संत सभा, सुख एक ह्याचे तुका म्हणे संत सुखाचे सागर. तुका म्हणे तेथे सुखा काय. किती सुख आहे. सर्व सुखाची लहरे ज्ञानाबाई नानाबाई अलंकार. क्या बात आहे. वा इतकं सुख आहे, इतकं. जाऊ द्या वैष्णवा संगती सुख वाटे. देवा हे देवा आणि कमी देवा काही. योग याग जप तप ध्यान धारणा साधन भरपूर आहेत आणि कमी देवा काही. महाराज तुम्ही करता का? गायनाचे उडे आपुलिया चंदे, 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 गायनाचे उडे आपुलिया चंदे. मनाची आनंद आवडीना, मनाची आनंद आवडीना, गायनाची उडे आपुलिया चंदे, गायनाची उडे आपुलिया चंदे, गायनाची उडे आपुलिया चंदे, गायनाची उडे आपुलिया चंदे. महाराज तुम्ही वैष्णवाच्या संगतीशिवाय काही नेणत नाही, काही जाणत नाही आणि कमी देवा काही. माणसं गपची बसत. बघा नाही कीर्तन आवडलं तर मोबाईलच किती काहीतरी करते. करता काय? बरोबर सरळ बसा. सुटलं माझ्या सरळ बसा. गुळ आहे का रे? गुळ देतो आहे. सरळ बसा सरळ बसा. हे नाथ बाबाची तर गावोबा गुळ खाण्यासाठी गेला. कशासाठी? गुळ पोळी खाण्यासाठी गेला. नाथ बाबानं कृपा केली. राहिलेलं रामायण गावबानं लिहिलं. महाराज कोण लिहिलं? थाळी वाजवा गावबानं. तसं नुसतं या लेकरांना मी गुळ देतो म्हणलोय. हल्लं काय काही असे तैड बघित देतो आहे जाताना. आहे का गुळ? आहे का? आणून ठेवायचं माझ्याकडे लक्षात. महाराज तुम्ही गाता गाये नाची पुढे आपुलिया तरी कीर्तनाची नटनाची नाशिल येवसाहेब राजताची नामजी नाही बाबाजी आयसे गेले काय सांगाव महाराज. झोपा काय नाची नाचुंगी 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 आणि गुण गावन
आनंद मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव मी गातो नाचतो केदार महाराज मी गातो नाचतो बस काय नाची आपुलिया छंदे आपुल्या नाचत निजे घेऊन फिरत का रामकृष्ण गीती गात ताड झुपड्या वाजवित छंदे आपुल्या महाराज परमेश्वर महाराज इमानदार आपला तालय पक्का आहे तालय पक्का मला आजा पाठीला जमत नाही ढिलं जमत नाही आपल्याला बस गाई नाची उडी आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने भावे ऐका महिमा आवडे निरंतर आवडे पंढरी आवडीने खराच तुम्ही गाता नाचता उड्या मारता 11 वाजत आले तुम्हाला काही लाज लाज भई शंका दुरावीला मान नकळे साधन या परत तुम्हाला काय लाज वाटते का रे महाराजांना सांगितलं नाही साधा वया भक्तिकार नाही लाज बस भय पातके करिता पुढ्याही पुसता काय उत्तर देता पाप करण्याचं भय वाटावं भय लाज भई चिंता लाज भय पुरावीला लाज भई शंका शंका नाही चिंता नाही शंका दुरावीला म्हणून संशयावनी थोर आणि आपण आहे घोर इथं मानाची गरज नाही तुका म्हणे जवळी नपाच्या रीता लावी संत चरणी भावे बस इथं बोलवायची गरज नाही कीर्तनाला पुढे या म्हणायची गरज नाही मंडपात येऊन बसा आपला उद्धार झाल्याशिवाय उद्धार इथं लाज वाटू द्यायची कीर्तन सुटलं ऐकाकडे महाराज लाज वाटत नाही भय वाटत नाही शंका वाटत नाही तुम्हाला मानाची गरज नाही तुमच्यावर जर दुःख आलंच तर जबाबदारी कुणावर तुका महाराज तुम्ही गाता तुम्ही नाचता तुम्ही उड्या मार तुम्हाला लाज वाटत नाही तुम्हाला भय वाटत नाही तुम्हाला शंका नाही तुम्हाला मानाची गरज नाही दुःख येत नाही असा मनुष्य तुम्हाला दुःख आहे का नाही वा हे म्हणले की ताल्यास नाही टाळी वाजवा क्या खरंच नाही खरंच बरं आता खरं सांगा परमेश्वर महाराज आपलं केदार महाराज कीर्तन सुटले हे इतके घरी फ्री आहे का अशी एवढी मोकळी घरी त्या बायाला वाटते झटका येते काका त्यामध्ये चहा घेता का पाक दूध डिकाशन फाशी
अरे सगळं विसरण्यासाठी इथं यायचे. एक वाक्य बोलतो, आता बाकी ठिकाणी आनंद नाही, जगात कुठंच आनंद नाही, फक्त आमच्या वारकरी संप्रदायात आनंद. आता बोल्या आम्हा जगदीशी ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट नाश जनों के संकट शन में दूर करे. ओम जय जगदीश हरे तुका म्हणे आता आपल्या सायासे आम्हा जगदीश सांभाळावे. जेवढे अपोलिया छंदे मनाचे आनंदे. जॅकेट आनंद वाटला बस. म्हणून महाराज सांगतात गायनाची उडी देवा तू जर आमचा सांभाळ केला आम्ही काय करणार आहेत, एकच काम करू, गायनाची उडी आपुली लोकांसाठी नाही, आपुली आपण संसार बांधन. परमार्थ आपल्यासाठी आहे आणि संसारात किती खटपट करा लोकांसाठी आहे, लोकांसाठी किती. बस आता ही माळी मी या 3 माळी घातली, एक होती काढून ठेवली म्हणून नको मोठी रट्टे होती काढून ठेवली. आता ह्या कुणासाठी कुणासाठी द्या, कुणासाठी, माझ्यासाठी. खरं सांगा मला, आता हे विनोद नाही हो का, आता ह्याला कोणी काढून घेईल का, ही कोणी काढून घेईल, ह्याला कोणीतरी मालक आहे, ह्याचा कोण मालक आहे. ह्या बाया म्हणतात माय माय चहा पेता पेता अंगठी लोक हालत होते, अरे काढा काढा काढा, अंगठी येऊ दे ना, कोणी दागिना येऊ दे ना, नथ येऊ दे ना, पण ऐका गेले जगामध्ये सोबत येणारा फक्त एवढा दागिना आहे, एवढा दागिना आहे. म्हणून कंठी मिरवा, व्रत करा, एकादशी धरा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, अन्नदान करा, आळंदी पंढरीची वारी करा. आणि कीर्तन सुटलं तरुण मंडळी कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातले मायबाप सांभाळा. इसरू नको रे आई बापाला झिजविली जालने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया मेल्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी सगळं मिळेल, मोटरसायकल शेती वाडी, आई बाप मिळणार नाही, आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा, मग गेल्यावर कशाला म्हणतोस देवा देवा. बुद्धी लाडका भक्ती उठवशी, बुद्धी लाडका भक्ती उठवशी, नंतर तू घेवाया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया. मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, आई बापाची सगळं मिळेल. महिला मंडळ गेलेली मायबापांना मिळणार मिळणार म्हणून माझी विनंती आहे. महिला मंडळ कीर्तन सुटलं तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं का. ताई रागाला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या देत जायचं हे लय उलट आहे. आतून तुमचं झालं नाही होईल, हे लय उलट आहे. हे इथलं खात्यात माहेरात फोन करतात, हॅलो मम्मी मम्मी कशी आहेस, ये सासू झटका येऊन मिली पताही लागणार. अरे इमानदारीने तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा, तुमची भाऊजी तुमच्या आई बापाची पायी धुवून पिल्याशिवाय राहणार नाही. जैसी करणी जग जीवनाचे सार घ्यावे सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ भेटो.
म्हाताऱ्याला खुश झाली म्हाताऱ्या म्हणता असतात दिसा इतके इतका पण लय चांगला आहे का घंटी वाजली ते म्हणाले 11 वाजले आनंद वाटला तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून नक्की काल भैरवनाथ तुम्हाला आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील आमचे गुणीजन मंडळी कलाकार मंडळी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद इतका आनंद वाटला आल्या वाटलं कसं आहे पण आनंद वाटला नाही का अख्ख्या महाराष्ट्रात कीर्तन जाणार आहे आमचे यूट्यूब चालक आमचे वैभव दादा कुलकर्णी टाळी वाजवा त्यांच्यासाठी माझी इच्छा नसते मला पण मला तिकडून फोन केला हॅलो इकडून या मी आलो मला म्हणलं यायचं तसं विचार करू नका मी काही त्यांना आणलं नाही पण त्याची आदर कदर करणं हे तुमचं काम आहे मला माहिती आहे आमचे ढगे महाराज आज काय ढिले पडणारे उगं केला इशारा हात वर करा सरळ 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 आचार्य हात वर करा स्वयंपाक चांगला होता मंदिरात बसले मंदिरात बस हा एखाद्यानं जर खाली ठेवला तर सकाळी असं होईल बघा सकाळी सरळ सरळ हा असे ठेवा चहा पिऊन येतो जय